म्हणजे असं आहे की तुम्ही हे सगळं का करताय, म्हणजे तुम्हाला काय नेमकं भारतात काय करायचंय? भारत एवढं वर्ष चालला नाही का? काँग्रेसची एवढे वर्ष सत्ता होती, काँग्रेसने अशी कधी कायदे आणून विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा असं कधी झालंय का? आणि हे अरविंद केजरीवाल यांनी 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी सांगितलेलं की असा एक कायदा आणतील, उद्या ममता बॅनर्जीला मॅडमना त्रास देतील, जेलमध्ये घेतील, राजीनामा द्या. इथे सिद्धरामय्या आहे, इथे रेवंत रेड्डी आहे, इथे भगवंत मान आहे, म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री जे आपल्या ताब्यात नाहीत त्यांना बसवा जेलमध्ये आणि संपून टाका. म्हणजे केंद्रातली सत्ता ही केंद्र सांगेल ते असं. या देशामध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे. या देशामधल्या राज्य व्यवस्था, राज्यांना काही अधिकार आहेत, अधिकार वाटून दिले आहेत. मुख्यतः हे लक्षात घ्या, संविधानाने राज्याचे आणि केंद्राचे अधिकार वाटून दिले. ते वाटलेल्या अधिकारांवर जरी तुम्ही आक्रमण करणार असाल तर ते संविधानावर आक्रमण आहे. आणि असा कायदा हवाय कशाला तुम्हाला? आणि कुठलाही गुन्हेगार जोपर्यंत तो साबित होत नाही, तो पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तो गुन्हेगार नाही असं संविधान म्हणतं.